हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18. श्लोक क्रमांक 47. श्रेयानस्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. याला जोडून पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 48. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यज्यते सर्वारंभा हि दोषेण घुमेनांग्लिरिवावृताः. स्वतःचा धर्म जरी गुणहीन असला तरीही तो उत्तम प्रकारे प्रतिष्ठित असलेल्या परधर्मापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो. स्वधर्माने प्राप्त झालेले नियतकर्म केल्याने पाप लागत नाही. कौंतेया, आपल्याला सहजच असे प्राप्त झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरीही त्याचा त्याग करू नये. अग्नी जसा धुराने लपेटलेला असतो त्याप्रमाणे प्रत्येक कर्म हे सुरुवातीला दोषयुक्तच असते. आपल्याला जो धर्म प्राप्त झालेला आहे तोच आपल्याला श्रेयस्कर असतो. अशा सहज प्राप्त झालेल्या धर्माचरणानेच आपले संचित संपुष्टात येत असते आणि यामुळेच सद्यजन्मी आपल्या संचित भोगात नवीन भोगांची भर होत नसते. सह अधिक ज याचा अर्थच मुळी आपल्या जन्माला सहाय्यक होईल, पूरक होईल, आपल्या जन्माला जोडून आलेले असे. आपल्या पूर्वसंचितानुसार जे ते संचित उपभोगून संपविण्यासाठी योग्य अशीच योनी आत्म्याने निवडून योग्य कुळी जन्म घेतलेला असतो. आपला जन्म विशिष्ट हेतूनेच झालेला असतो. या जगतात कोणतीच गोष्ट अहेतुक होत नाही. आपला जन्म जेथे झालेला असतो तेथेच आपला उद्धार होत असतो. तेथे जो धर्म प्राप्त झाला असेल त्याप्रमाणे कर्म करून आचरण करावे, यातच आपले हित असते. आपली जशी वासना असेल ती शमवण्यासाठी त्याप्रमाणेच त्या कामनेला पूरक अशा वातावरणात आपला जन्म झालेला असतो. त्या तशा वातावरणातच राहणे श्रेयस्कर असते. तेथे जसजसे आपले संचित उपभोगून संपुष्टात येईल त्याप्रमाणे आपला धर्म बदलत गेला तर तो बदलू द्यावा. त्याला आपण विरोध करू नये, तसेच त्यात आपण बदल करू नये. तसेच दुसरीकडे काही चांगले दिसत आहे म्हणून आपले नियत कर्म सोडून त्याच्या मागे पळू नये. कदाचित सकृत दर्शनी अल्प कालावधी करता तेथे चांगले वाटले तरी अशामुळे अंतिम परिणाम हा दुःखालाच कारणीभूत होतो. यामुळे आपले पूर्वसंचित संपुष्टात तर येत नाहीच, उलट त्यात भोगांची अधिक भरच होते. भगवंत श्री सांगत आहेत की स्वतःचा धर्म जरी गुणहीन असला तरीही तो उत्तम प्रकारे प्रतिष्ठित असलेल्या परधर्मापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो. आपल्यातील अनेक जणांना दुसऱ्याचे ते चांगले दिसते. विशेष करून उच्च शिक्षित लोक परदेशी जातात आणि तेथील वातावरणाने प्रभावित होतात, भारावून जातात. तेथील वास्तव्याने ते इतके बदलतात आणि वैचारिक टोकाला जातात की ते आपल्या स्वजनांना, स्वदेशाला, स्वधर्माला, स्वकर्माला, स्वसंस्कारांना नावे ठेवतात आणि त्यावर अश्लाघ्य भाषेत वाईट टीका करतात. इतकेच करून थांबत नाही तर परभाषा, परधर्म, परवेश, परचालीरीती, परवाङ्मय इत्यादीचे अनुकरण करतात. अर्थातच हे अंध अनुकरण असते. यथा कालावधी त्यांचे डोळे उघडतात,
कारण लवकरच त्यांची ना घरका ना घाटका अशी अवस्था होते. त्यांच्यावर होम स्वीट होम असे म्हणायची वेळ येते. स्वतःच्या प्राप्त धर्मात प्राप्त कर्मात जर काही वैगुण्य असेल तर ते सहन करावे. ते सहजच जमल्यास सुधारायचा प्रयत्न करून सुकर करून घ्यावे किंवा ते जसे आहे तसे स्वीकारून त्याचे मोठ्या आनंदाने आचरण करावे. परंतु त्याचा त्याग करून ते चुकवून तेथून पळून जाऊ नये. आपण आपल्या अशा प्राप्त नियत कर्मापासून जितके दूर पळून जाऊ तितके ते सावलीसारखे आपल्याला चिकटून आपल्याबरोबर येत राहील. ते आपल्यापासून कधीही दूर होऊ शकत नाही. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याचा उपभोग घेऊन ते संपवणे. येथे भगवंत श्री एक फार महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत आणि ग्वाही देऊन साधकांना दिलासा देत आहेत की आपल्या नियत कर्मात जरी आपल्याला दोष आढळला तरीही त्या दोषासह आपल्या नियत कर्माचा स्वीकार करून त्याचे आचरण करावे. या दोषामुळे आपल्याला कधीही दोष लागत नाही, पाप लागत नाही. यासाठी भगवंत श्री एक फार चांगला दृष्टांत देत आहेत. अशी अग्नी धुराने झाकोळलेला असतो. अग्नी कधीही एकदम प्रज्वलित होत नाही. प्रथम धूर होतो, मग अग्नी प्रज्वलित होतो. परंतु एकदा का अग्नी प्रज्वलित झाला की मग धुराचा मागमूस राहत नाही. अग्नी पेटला की धूर आपोआप निघून जातो. तसेच आपले नियतकर्म जरी दोषयुक्त असले तरीही त्याचे आचरण करावे. त्यातील दोष आपल्या शुद्ध आचरणाने नष्ट होतात. त्यामुळे आचरण करणाऱ्याला पाप लागत नाही. कसायाने कितीही पशु मारले तरी त्याला त्याचे पाप लागत नाही, कारण त्याचे ते नियत कर्म असते. मांजरीच्या पिल्लांना मांजरीचे दात लागत नाहीत. सापाच्या विषाने सापाला बाधा होत नाही. पालकाने पाल्याच्या हिताकरता त्याला शिक्षा केली, कटू बोलले तरी त्यात पालकांना पाप लागत नाही. युद्धात शत्रूला ठार मारून सैनिकांना पाप लागत नाही. युद्धात रणनीती म्हणून असत्य आचरण केल्याने पाप लागत नाही. नित्य व्यवहारात व्यापाराला असत्य संभाषणाचे पाप लागत नाही. अनेक पदार्थ शिजवताना साधे दुधाचे दही आणि ताक केले तरी कित्येक जीवजंतू मारले जातात. त्याचे गृहिणीला पाप लागत नाही. शेताची मशागत करताना मातीतील कित्येक जीवजंतू मारले जातात, परंतु त्यामुळे शेतकऱ्याला पाप लागत नाही. श्वास घेताना आणि सोडताना हवेतील कित्येक जीवजंतू मारले जातात. त्याचे श्वसन करण्याला पाप लागत नाही. तस्मात आपले नियत कर्म प्रामाणिकपणे सचोटीने करून ते भगवंत श्रींना अर्पण करावे, म्हणजे त्यापासून मिळणारे पाप किंवा पुण्य असे फळ भगवंत श्रींचे चरणी अर्पण होते. आपले नियतकर्म हीच आपल्याकडून होत असलेली भगवंत श्रींची पूजा आहे. त्या योगे कर्माच्या भोगांपासून आपली सुटका होते आणि मधल्यामध्ये आपले संचित मात्र लोप पावते. असा हा दुहेरी फायदाच फायदा आहे. हरिओम.